आजच्या शुभेच्छा राहिल्या होत्या झाल्यात. मनापासून धन्यवाद, कारण का मला मनापासून तुम्ही शुभेच्छा दिल्यात. माझा आज वाढदिवस आहे आणि कायम ठरल्याप्रमाणे आजही माझा जंगलात वाढदिवस साजरा करायचा प्रयत्न चालू आहे. पण कायम ठरलेलंच असतं की माझ्या वाढदिवसात धो पाऊस पडतो आणि धो पावसामुळे शाळा सुट्टी असतात. तरी शाळा सुट्टी असेल तरी शाळेच्या पटांगणात मुलं नक्की खेळणारे भेटतील. त्यांच्यासोबत आज मी माझा वाढदिवस साजरा करणार आहे. बघू भेटतील का नाही. आता मी जंगलात आहे. जंगलात का थांबलो असेल माहितच नाही तुम्हाला की कायम मी सतत त्या रोडवर जात असताना एक साप मला नक्की पडतो. तुम्ही मला क्वेश्चन करताय की हा नक्की साप येतोय का तुला डुप्लिकेट आहे साप, असे क्वेश्चन खूप केलेत माझ्या मित्रांनी. पण नक्की आज हा तुम्हाला व्हिडिओ नक्की हा सापापर्यंत पोहोचवतो. या हा मित्रांनो, हा साप म्हणजे हा भागात आहे पण तुम्हाला दिसतोय का नाही, पण मी तुम्हाला सापापर्यंत घेऊन जाणार. सतत मी जंगल भागात हा लहान वाटेत जात असताना कायम नजरेत पडत असतं. आजही पडलाय आणि नक्की या शुभेच्छा असणार माझ्या वाढदिवसाच्या आणि की हे जंगलाने दिलेलं गिफ्ट पण असू शकतंय. बघा साप. हा मित्रांनो, पावसाचे तर सरी चालू झाल्यात. तशाशा आमच्या बारीक बारीक नजरेत ग्रीनवान दिसू शकतात. तुम्हाला ह्या हिरव्यात नाहीच दिसू शकणार, पण त्याच्यापर्यंत पोचू का तुम्हाला होतो. परत आता एक नवीन साप दिसला आणि हा 3 नंबरचा साप आहे, पण खूप छोटा आहे. त्याला इथून उचलू का नको असं वाटत आहे, पण तरी तुमच्यासाठी उचलावं लागेल. हा साप नंबर 3, हे तिसरं गिफ्ट. पत्ता नाही. बघू घरात असतील मुलं या पावसात, तरी बघू 15 मिनिटानंतर येतील.
आहे. खूप सारी छोटी गोड साध्या मुलांसोबत बर्थडे करून मला खूप आनंद वाटतोय. त्या ठरल्याप्रमाणे झाला म्हणजे खूप आनंद वाटतोय. मुलाचं नाव ब्रह्मदेव आणि हा देवासारखाच माणूस भेटला आम्हाला. माहीत नसल्या जागाला आम्हाला घेऊन येतो. नंबरचा नवीन फॉल्स असा शोधून काढलेला आहे. फॉल्स तर आता खूप धोक्यात हरवलेला आहे. तरी फॉल्स तुम्हाला व्ह्यू दाखवतो.